नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कथित हलगर्जी आणि अन्यायकारक कारभाराविरोधात सफाई कामगाराचे कायदेशीर वारसदार व कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आज 12व्या दिवशीही सुरूच आहे. लाडपागे समितीच्या सुधारित शिफारसी आणि शासन निर्णयानुसार हक्काची नोकरी मिळावी या मागणीसाठी 22 जून 2026 पासून चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सफाई कामगारांनी वर्षानुवर्षे नाले, गटारे, शवविच्छेदन गृहासह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून जनसेवा केली आहे. अशा कामगाराच्या वारसांना हक्काची नोकरी मिळावी अशी त्यांची मागणी असताना त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. लाडपागे समितीच्या 24 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्याने सफाईशी निगडीत काम केले असल्यास त्यांना सर्व लाभ देणे बंधनकारक असतानाही मनपा प्रशासनाने 12 ऑगस्ट 1975 ते 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान अर्ज प्राप्त न झाल्याचे कारण देत वारसांना सेवेत सामावून घेण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सफाई कामगाराचे वारस व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी ॲडव्होकेट सुजय भारत खडसे करत असून राजेश तुळशीराम उसरे, प्रकाश देवाजी लाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने वारसदार आंदोलनात सहभागी झाले आहे. प्रशासनाने काढलेल्या कथित बेकायदेशीर नोटिसा तात्काळ रद्द कराव्या. लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करून पात्र वारसांना विनाविलंब नियुक्ती द्यावी. तसेच 45 वर्ष पूर्ण झालेल्या वारसांना तातडीने नियुक्ती आदेश द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, सुनेत्राताई पवार, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांना देण्यात आली आहे. आंदोलनकर्त्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या संवेदनशील आणि मानवी हक्कांशी निगडीत प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे. प्रतिनिधी किरण घाटेसोबत बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद. सफाई कर्मचाऱ्यांचे वारस व कर्मचारी चंद्रपूर सफाई पोलीस, सफाई रेजा व सफाई कामगार व त्यांचे वारस यांच्या वतीने दिनांक 22 जून 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण मनपा कार्यालयासमोर सुरू आहे. आणि त्या पाठोपाठ सर्व लोकप्रतिनिधी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सर्व आम्ही बातमीपत्र आणि सूचना दिलेल्या आहेत की आम्ही आमच्या जे न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्याला घेऊन आम्ही सर्व निवेदन वगैरे दिलेले आहे. परंतु अजूनपर्यंत आमचंही कोणा लक्ष दिले नाही. त्या अनुषंगाने आम्ही दिनांक 22 जूनपासून आम्ही बसलेलो आणि आज हा 12वा दिवस आहे. माननीय श्री सुधाकरजी अडवाले साहेब यांनी विधान परिषदेमध्ये आमच्या या रास्त मागण्याला घेऊन मुद्दा उपस्थित केलेला होता पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून. परंतु शासनाने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही किंवा कोणतीही बैठक मुंबईला मंत्रालयामध्ये लावलेली नाही. त्या पाठोपाठ माननीय श्री किशोरभाऊ जोरगेवार यांनी सुद्धा 29 तारखेला विधानसभामध्ये मुद्दा उपस्थित केला. तरीसुद्धा माननीय राज्यमंत्री एकनाथ शिंदेचे जे राज्यमंत्री आहे माधुरी मिसाळ मॅडम यांनी सुद्धा बैठक लावतो म्हणून आश्वासन दिले आणि उपोषण मागे घ्यायला सांगितले. परंतु आश्वासनावर खेळ चालत नाही. काहीतरी यांनी लिखित द्यायला पाहिजे. या पद्धतीने कोणी अजूनपर्यंत आम्हाला पत्र लिखितमध्ये बैठकीसाठी काढलेलं नाही आहे. आणि हा आजचं उपोषण सुरू आहे. उपोषण करण्यामागचे कारण असे की चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सफाई पोलीस, सफाई रेजा यांना बेकायदेशीर नोटीस देऊन दाराबाहेर काढले आहे. ते या पद्धतीने की 12/8/1975 ते 23/2023 या कालावधीमध्ये मनपा अभिलेखात अर्ज दाखल झालेले नाही म्हणून तुम्हाला मनपा सेवेत सामावून घेता येत नाही अशी बेकायदेशीर नोटीस देऊन वारसांना दाराबाहेर काढलेला आहे. जेव्हा शासन निर्णय अस्तित्वातच नाही तर वारसांनी अर्ज करायचा कसा, या पद्धतीने 24 फेब्रुवारी 2023ला शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानुसार पदनाम सुस्पष्ट व्याख्या करण्यात आली की पदनाम कोणतेही असले तरी ज्यांनी घाणीशी काम केले आहे त्यांना सर्व सफाई कामगारांचे लाभ देण्यात यावे अशी स्पष्ट व्याख्या करण्यात आली. त्यापाठोपाठ कोर्टामध्ये केली आणि हायकोर्टाने स्थगिती आणली की 2023च्या नंतरच्यांना नियुक्ती द्यायची की त्याच्या पूर्वीच्यांना नियुक्ती द्यायची. त्याच हायकोर्टामध्ये स्थगिती आली आणि हायकोर्टाने स्थगिती उठून 13 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निर्गमित केला. आणि त्या अनुषंगाने 12/8/1975 ते 23/2023च्या या कालावधीमध्ये जे प्रलंबित आहे त्या प्रलंबित सर्व वारसांना
वारसा हक्क तत्वावर नोकरी देण्याची तरतूद लागू केली आणि त्या पाठोपाठ परत पुन्हा हायकोर्ट आणि त्या हायकोर्टामध्ये गेले, कारण काही विशिष्ट प्रवर्गासाठी ते अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ती तरतूद लागू होती. परत पुन्हा हायकोर्टामध्ये स्थगिती उठवली आणि 28 जानेवारी 2025ला सर्व प्रवर्गासाठी लाडपागे समितीच्या शासन निर्णयानुसार वारसा हक्क तत्वावर नोकरी देण्याची तरतूद सर्व जातीसाठी लागू केलेली आहे. आणि या पाठोपाठ त्यांनी जे बेकायदेशीर नोटीस दिले, नोटीस देऊन आम्हाला दाराबाहेर काढलेले आहे आणि या निषेधार्थ आम्ही दिनांक 22 जून 2026 पासून उपोषणाला बसलेलो आणि याप्रमाणे आमच्या मागण्या या